दररोज न मोजणारे गुन्हे घडतात, हजारो गुन्हेगार गजाआड जातात। पण आता जी घटना समोर आली आहे त्यातला गुन्हेगार कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये, ते आहेत इस्रो मधील निवृत्त कर्मचारी। इस्रो भारताची संशोधन संस्था, इथे काम करणारे हे कर्मचारी होते ज्यांनी आपल्या राहत्या घरी आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली। हो, ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। इस्रो मध्ये काम करणाऱ्या 76 वर्षीय नागेश्वर राव यांनी आपल्या 63 वर्षीय बायकोचा गळा आवळून खून केला। खून केल्यानंतर ते थोडा वेळ तिकडेच थांबले व नंतर मित्राला फोन करून त्यांनी घडला प्रकार सांगितला। त्यांच्या मित्राने पोलिसांना फोन करून सूचित केले आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। तेव्हा आरोपीची चौकशी केली असता त्यांनी असे स्टेटमेंट दिले की मी मरणार असल्यामुळे माझ्या नंतर तिला कोण सांभाळेल, कोणी जवळचे नातेवाईक देखील नाहीत, मग माझ्या नंतर तिची काळजी कोण घेणार, त्यामुळे मी तिला मारलं। तिच्या नंतर स्वतःला मारण्याचा पण विचार केला पण हिम्मत नाही झाली। नागेश्वर राव हे डिप्रेशनला सामोरे जात होते आणि त्यातूनच त्यांच्या हातून ही घटना घडली असल्याचं वर्तवण्यात येत आहे। तर या विचित्र घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।